या धरतीवरती जन्मणारा प्रत्येक जीव आणि या प्रत्येक जीवाचा जन्म आणि मृत्यू याची वेळ निश्चित असते हो. म्हणजे जीवनाचं अंतिम सत्य हे मृत्यू आहे. मृत्यू कोणालाही चुकवता येत नाही, कोणालाच नाही चुकवता येत. ज्याचा जन्म या पृथ्वी तलावरती मनुष्याच्या रूपात झाला, माणसाच्या रूपात झाला, त्याला बघा मृत्यू कधीच चुकला नाही. प्राण्यांना नाही, कोणालाच नाही मृत्यू चुक. म्हणजे जे नशिबात लिहिलंय ते कधीच मिटत नाही. नशिबाप्रमाणेच हा घटना सगळ्या घडत राहतात. परंतु एकदा भगवान श्री हरी विष्णू देवांना वैकुंठामध्ये गरुडानं प्रश्न विचारला की भगवंता, मृत्यूला रोखणारं या पृथ्वी तलावरती कोणी आहे का? कोण रोखू शकतं का? आणि नशिबात लिहिलंय ते कोण बदलू शकतं का? भगवंतानं गरुडाचा प्रश्न ऐकला. भगवंतानं स्मित हास्य केलं आणि सांगितलं की गरुडा, ध्यान देऊन तू ऐक. माणसाची अफाट भक्ती, संकल्प आणि एका पतिव्रतेची ताकद या मृत्यूलाही थांबवू शकते आणि यमराजालाही बांधू शकते. अशी घटना या पृथ्वीवरती घडलेली होती. देवा, तुम्ही लवकर सांगा मला ही कथा घडली कुठं? गरुड त्या ठिकाणी म्हणाला. आणि भगवंतानं त्या ठिकाणी सुंदर अशी कथा सांगितली, एका पतिव्रतेची कथा. तर मित्रांनो, प्रत्येक पती पत्नीनं ही सुंदर अशी कथा ऐका, एका पतिव्रतेची, की मृत्यूलाही रोखण्याची ताकद एका पतिव्रतेमध्ये असते आणि भक्तीमध्ये असते. सुंदर अशी माहिती आवडल्यानंतर एक लाईक नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे या पृथ्वीवरील प्रत्येक पती पत्नीसाठी उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं, त्यासाठी हा प्रेरित करणारा व्हिडिओ आहे. त्यासाठी आमचा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जाऊ द्या साता समुद्राच्या पलीकडे. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा प्रत्यक्षात भगवंत सांगायला लागले की मृत्यूलाही रोखता येत. भगवंत गरुडाला सांगू लागले की हे गरुडा, ध्यान देऊन ऐक. या पृथ्वीवरती सुदर्शनपूर नावाचं एक नगर होतं आणि या नगरामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. नगर तसं मोठं, निसर्गरम्य परिसर, उंच उंच डोंगर, जंगल भरपूर आणि या डोंगराच्या पायथ्याशी असणारं सुदर्शनपूर. आणि या ठिकाणी वसुमती नावाची स्त्री आणि तिचा पती वाचस्पती ही दोघे अगदी आनंदाने राहत होते. वसुमतीचं एवढं प्रेम आपल्या पतीवरती होतं की जीवापाड प्रेम, कारण दोघांचंही वय त्या ठिकाणी झालेलं होतं. वाचस्पती म्हणजे त्यांचं पती जे होते त्यांचं वय जास्त होतं. क्षणभरही आपल्या पतीला ती दूर होऊन देत नव्हती. एवढं प्रेम बघा, जीवापाड. वसुमती ही भगवंताची सेवा करणारी होती आणि पतीचीही सेवा करणारी. लवकर उठावं, आंघोळ करावी, तुळशी मातेची सेवा करावी, दीपक लावावा आणि आपल्या घरातलं सगळं जेवण तयार करावं आणि आपल्या पतीची सेवा दिवसभर करत बसावं. दिवसामागून दिवस चालले होते, कारण या वसुमतीचे जे पती आहेत ना, त्यांना एक आजार झालेला होता. वय तर झालेलं होतं. वाचस्पती आजारी पडले हो. अक्षरशः खाटेवरून उठता येत नव्हतं. आणि या वसुमतीला फार काळजी वाटू लागली की माझ्या पतीचं आता कसं होणार, कारण हा आजार बरा होत नव्हता. अनेक वैद्य आणले गावातले बोलवून, अनेकांनी औषधं दिली, परंतु आजार बरा होत नव्हता. वसुमतीचं एवढं प्रेम होतं की आपल्या पतीला जरासा जरी ठसका लागला तर वाऱ्याच्या वेगाने ती पळत येत होती बघा जवळ. काय झालं होतं मला, एवढं प्रेम. दिवसभर आपल्या पतीचं पाय दाबत ती बसायची. तिला काळजी होती की माझ्या पतीचं आता कसं होणार. दिवसामागून दिवस चालले होते. प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर उभा राहत होता की माझ्या पतीचा आजार लवकर बरा व्हावा. जर माझंच निधन आधी झालं तर माझ्या पतीची सेवा कोण करणार, असाही प्रश्न तिच्या डोळ्यासमोर उभे राहत होते. काय करावं हे तिला कळेना. आणि एके दिवशी तिच्या गावामध्ये एक साधू महाराज आले. दिव्य दृष्टी असणारे साधू महाराज. गावातले अनेक लोक जात होती आपल्या अडचणी घेऊन. त्याचप्रमाणे ही वसुमती सुद्धा गेली बघा त्या ठिकाणी. वसुमतीनं विचारलं त्या बाबांना, साधू महाराजांना, की महाराज, माझ्या पतीची तब्येत बरोबर नाही, आजारी आहेत. अनेक उपचार केले, बरे होऊ शकत नाहीत. मी माझ्या पतीशिवाय जीवनच जगू शकत नाही असं ती सांगू लागली. तुम्ही काहीतरी उपाय सांगा. आता त्या महाराज जे होते ना, साधू महाराज, तपश्चर्या करणारे होते, भूत आणि भविष्य जाणणारे होते. डोळे झाकले आणि योगशक्तीनं पाहिलं आणि त्या साधू महाराजांना सांगितलं की हे वसुमती, तुझ्या पतीचं तर आयुष्य कमीच राहिलेलं आहे, वर्षभरच आयुष्य राहिले, परंतु हे वसुमती, दुःख वाटते, तुझा मृत्यू येणाऱ्या आमुष्याला होणार आहे. हे ऐकल्यानंतर त्या वसुमतीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं, रडू लागली. म्हणजे महाराज, काय सांगताय तुम्ही, माझा मृत्यू आमुष्याला जर झालाय ह्या, तर पुढं माझ्या पतीचं कसं होणार हो. फार मला काळजी राहिली. माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय म्हणजे माझे पती आहेत. तुम्ही काहीतरी उपाय सांगा की माझे पती जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करण्याची संधी मला मिळावी आणि माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी मरावं, लगेच क्षणात मरावं, असा काहीतरी उपाय सांग.
त्या साधू महाराजांनी डोळे झाकले आणि योगशक्तीनं सांगितलं की हे वसुमती, की मृत्यूला कुणीच रोखू शकत नाही. तो काळाचा एक नियम आहे, जे ब्रह्मदेवानं लिखित केलंय, आखणी केली तसंच घटना घडत राहणार. निसर्ग नियम येतो, तू काही करू शकत नाही. हे देवी, मृत्यूला तू रोखू नाही शकत. वसुमती अनेक वेळा विनंती करत होती त्या साधू महाराजा, माझ्या जीवनाची रेखा फक्त वाढवा तुम्ही. माझे पती जिवंत आहे तोपर्यंत मला जीवन द्या. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला लगेच क्षणार्धात मृत्यू आला तरी चालेल, परंतु तोपर्यंत मला तुम्ही जीवन द्या. कारण माझ्या पतीची सेवा कोण करणार मी गेल्यानंतर? काहीतरी उपाय सांगा. आणि त्यावेळी साधू महाराजांनी उपाय सांगितला वसुमतीला की हे वसुमती, अखंड या विश्वाला निर्माण करणारे महादेव आहेत, तू महादेवांना शरण जा. काहीतरी महादेव नक्की उपाय सांगतील. ही वसुमती घाईमाईनं उठली, आपल्या घरी गेली, पतीला जेवण वगैरे दिलं, औषध दिलं, सगळं झालं. तो दिवस गेला. सकाळी लवकर उठली, आपले घरातले नित्य कामं दररोजची केली, पतीची सेवा केली, औषध जेवण सगळं दिलं. आणि त्या गावात असणारं महादेवाचं मंदिर, महादेवाच्या मंदिरात गेली. शिवलिंगाला त्या ठिकाणी पाणी अर्पण केलं, बेलाची पानं अर्पण केली, डोळे झाकले, महादेवांच्या समोर प्रार्थना करू लागली. ही पतिव्रता स्त्री महादेवा ओम नमः शिवायचा जप त्या ठिकाणी चालू केला. अन्न आणि पाणी सुद्धा बघा ग्रहण केलं नाही तिने, कारण अमावस्या जवळ आलेली होती, तिचा मृत्यू जवळ आलेला होता. आणि नामस्मरणाचा जप चालू झाला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रातून दिवस क्षणभरही पतिव्रता त्या ठिकाणी थांबत नव्हती वसुमती. पतिव्रतेच्या भक्तीनं कैलासाचं आसनही हादरू लागलं बघा. अधिमाया शक्ती पार्वती माता महादेवांना म्हणू लागली, स्वामी, तुमची भक्त या पृथ्वीतलावरती वसुमती नावाची स्त्री अफाट भक्ती करती, तिला तुम्ही दर्शन दिलंच पाहिजे. महादेव त्यांनी म्हणाले की हे पार्वती, वसुमती माझं नामस्मरण करते, परंतु का? तिला अमरत्व पाहिजे. तिला मी अमरत्व देऊ शकत नाही, तिचा मृत्यू मी थांबवू शकत नाही. आता मी तिथं गेल्यानंतर काय करू? पार्वती मातेने सांगितलं, देवा तुम्ही फक्त दर्शन तर द्या. आणि प्रत्यक्षात वसुमतीच्या भक्तीसाठी देवादेव महादेव आणि माता पार्वती कैलासावरून त्या सुदर्शनपूरमध्ये गेले. महादेवांनी सांगितलं, डोळे उघड वसुमती, मी आलेलो आहे. वसुमतीने डोळे उघडले. वसुमती त्या ठिकाणी सांगू लागली, देवा, मी तुमची प्रार्थना करते, भक्ती करते आणि माझ्या पतीची सेवाही करते, परंतु माझा मृत्यू आता अमावस्येला होणार आहे. माझ्या पतीची सेवा कोण करणार देवा? माझी अखेरची इच्छा आहे की माझ्या पतीनंतर माझा मृत्यू व्हावा. यासाठी मी तुमचं नामस्मरण करते आणि भक्ती करते. आता महादेवांनी सांगितलं, मी प्रसन्न आहे, पण तू अमरत्वाचा वर सोडून माग. अमरत्वाचा वर तुम्हाला मागू नको, कारण मृत्यूची तारीख मी बदलू शकत नाही. दुसरं काही माग, महादेव म्हणाले. तर या ठिकाणी बघा, ही जी पतिव्रता होती वसुमती, ही फार हुशार होती. महादेवांना तिने असा वर मागितला की देवा, माझ्या जो घरी येईल आता तो अतिथी म्हणून माझ्या घरी राहायला पाहिजे. माझ्या आज्ञेशिवाय कुणीही माझ्या घराच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, असा वर देवा द्या. अहो, ते महादेव आहेत. त्यांनी ओळखलं, वसुमतीचा डाव सगळा ओळखला, स्मितहास्य केलं आणि महादेव तथास्तु म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईल. माता पार्वती आणि महादेव आपल्या कैलासावरती परत निघून गेले आणि ही वसुमती आनंदात आपल्या घरी गेली. आता पतीला जेवण वगैरे दिलं, औषध दिलं, सगळं झालं, झोपी गेले. दुसरा दिवस होता अमावस्येचा, शेवटचा दिवस होता बघा. अंधार पडलेला होता आणि त्या दिवशी वसुमतीचा मृत्यू होणार होता. आता इकडे यमपुरीमध्ये यमराजाने यादीच विचारली. चित्रगुप्ताने सांगितलं की सुदर्शनपूर नगरामध्ये वसुमती नावाची एक वृद्ध स्त्री आहे, तिचा मृत्यू आज आहे. यमराजाने लगेच आदेश दिला, आपले जे दूत आहेत, कालकेश नावाचा दूत आणि कालशक्ती नावाचा, हे दोन्ही दूतांना सांगितलं की तुम्ही सुदर्शनपूरमध्ये जा आणि एक वसुमती नावाची स्त्री आहे, तिचा प्राण तुम्ही घेऊन या. यमराजाचा आदेश. हे दोन्ही दूत अगदी वाऱ्याच्या वेगानं या पृथ्वी तलावरती खाली आले. वसुमती या स्त्रीच्या बघा घराच्या बाहेर हे दोन्ही दूत उभं राहिले. आता वसुमतीला सगळं माहिती होतं की आज दूत मला नेहायला येणारच. जसा प्रेतात्मा असतो तसे बघा हे दूत होते दिसायला. वसुमतीनं पाहिलं, पंख होते, त्या अंगणात उभे आहेत आणि ही वसुमतीने सांगितलं, अरे तुम्ही आमचे पाहुणे आहात. त्या दूतांना म्हणले, तुम्ही घरात तर या. आता हे दोन्ही दूत बघा यमराजाचे घरात येत नव्हते. तुझा प्राण घेण्यासाठी आम्ही आलो आहे, मृत्यू अटळ आहे, सगळं सांगू लागले बघा. त्या ठिकाणी वसुमती या दोन्ही दूतांना म्हणाली, मृत्यू तर अटळ आहे, बरोबर आहे, पण तुम्ही आत तर या घराच्या. हे दोन्ही दूत त्या ठिकाणी कालकेश आणि कालशक्ती म्हणले, चला आत तर जाऊ, म्हातारी बोलावते आत घरात. दोन्ही दूत आत घरात गेले. आता घरात गेल्यानंतर दोन्ही दूत म्हणाले की हे वसुमती, आम्ही तुझा प्राण नेण्यासाठी आलो आहे, तुला यावं लागेल,
तुझा आत्मा घेऊन जातोय आम्ही. वसुमतीच्या डोळ्यातून पाणी होतं आणि त्या दोन्ही दूतांना ती सांगू लागली की माझे पती आजारी आहेत, खाटवर पडलेले आहेत. पतीशिवाय मी जीवन जगू शकत नाही. माझी अंतिम इच्छा आहे की मी शेवटपर्यंत माझ्या पतीची सेवा करेल, त्यांच्या श्वासाश्वास आहेपर्यंत, आणि नंतर तुम्ही मला घेऊन जा माझ्या पतीच्या मृत्यूनंतर. हे दूत दोन्ही काय ऐकत नव्हते बघा. यमराजाचा आदेश आहे, वसुमती तुला यावंच लागेल. मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि या अटळ सत्याच्या मध्ये तू आडवी येऊ नकोस, सांगू लागले. आता वसुमतीला माहीत होतं की या ठिकाणी महादेवांचं वरदान आहे की माझ्या घरात आलेला अतिथी परत माघारी जाऊ शकत नाही माझ्या आज्ञेशिवाय. वसुमतीनेच सांगितलं दोन्ही दूतांना की तुम्ही आता बाहेर जाऊ शकत नाही माझ्या आदेशानुसार, प्राणही माझे घेऊ शकत नाही. आणि असं म्हणल्यानंतर बघा दोन्ही दूत आपले पंख हलू लागले. दगडाप्रमाणे बघा ते दोन्ही दूत जागेवर हलू शकत नव्हते बघा, हलनातच. कारण त्या ठिकाणी महादेवांचं वरदान होतं आणि या वरदानाने दोन्ही दूत बांधले गेले. विनंती करत होते दोन्ही दूत वसुमतीला की वसुमती, करते हे तू मोठं पाप करते. हा निसर्गाचा नियम आहे, हा यमराजाचा आदेश आहे, तुला यावंच लागेल, तू आम्हाला सोड. आता सोडल्याशिवाय तर आत्मा घेऊ शकत नाही. परंतु वसुमती रडून रडून बघा सांगत होती की मी हे पाप करत नाही, कारण माझे पती आजारी आहेत, माझ्या पतीवरती अफाट माझं प्रेम आहे आणि माझ्यानंतर माझ्या पतीचं काय होईल, कोण सेवा करणार, ही काळजी माझ्या मनामध्ये राहून गेलेली आहे. त्यामुळं माझ्या पतीच्या मृत्यूनंतर तुम्ही मला घेऊन जा, आधी नाही घेऊन जाईल. आता इकडे यमलोकामध्ये यमराजा वाट पाहत होता की हे दोन्ही गेलेले दूत परत का नाही आले. कारण हा काळ आहे, काळाला कुणीही थांबू शकत नाही बघा. कारण या संपूर्ण या पृथ्वी तलावरती अनेक जीव जाण्याची ही यादी सगळी चित्रगुप्तांनी सांगितली होती बघा. सगळं मृत्यू जाग्यावरती थांबलं, कोणालाच नेता येणार ना, कारण दूतच त्या ठिकाणी अडकले. आणि यमराजाने आपला तिसरा दूत त्या ठिकाणी बघा, काल निर्णय नावाचा दूत आहे, त्याला बोलवलं. अरे दोन दूत खाली पाठवलेत त्या नगरामध्ये त्या वसुमतीचं प्राण घेण्यासाठी, पण ते आले नाहीत, तू जाऊन पाहून ये. आता हा काल निर्णय नावाचा दूत वाऱ्याच्या वेगाने आपलं पंख हलवत त्या पृथ्वी तलावरती आला सुदर्शनपूरमध्ये वसुमतीच्या घरापर बाहेर, आणि त्यानं पाहिलं की हे दोन्ही दूत बांधलेले आहेत त्या ठिकाणी. आता वसुमतीने पाहिलं, कारण ती शक्ती होती महादेवांची. त्या वसुमतीने सांगितलं की तुम्ही माझी आत येते, तुम्ही आत या. आता हा काल निर्णय नावाचा दूत सुद्धा आत आला बघा. तो सांगू लागला की हे वसुमती तू चूक करते, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, मृत्यूला कुणीही थांबू शकत नाही, तू या दोन्ही दूतांना सोड. त्याला सुद्धा बघा वसुमतीने सांगितलं की माझ्या पतीशिवाय मी जीवन जगू शकत नाही, माझी इच्छा आहे की पतीच्या मृत्यूनंतर मी जावं. बघा केवढी पतिव्रता, केवढं अफाट प्रेम आपल्या पतीवरती की मृत्यूलाही या ठिकाणी बांधून ठेवलं होतं एका पतिव्रतेनं. आणि या ठिकाणी बघा दूत तो त्याला सुद्धा बांधून ठेवलं बघा, कारण ती महादेवांची शक्ती होती, वरदान होतं महादेवांचं. आणि हे तिन्ही दूतांना बांधल्यानंतर बघा यमराजाला कळालं की आता तिन्ही दूत नाही, पाठीमागचा गेलेला आला नाही. चित्रगुप्ताला सांगितलं, यमराजाने गर्जना केली. बघा यमराजा स्वतः त्या ठिकाणी रेड्यावरती बसून सुदर्शनपूरमध्ये आले. पाहिलं की तिन्ही दूत त्या ठिकाणी बांधल्यात. आता यमराजानं गर्जना केली की हे वसुमती तू फार चूक करते आणि या चुकीचा दंड तुला भोगावा लागेल. आता यमराजाची गर्जना. वसुमती म्हणाली की हे धर्मराजा, मी चूक करत नाही, कारण माझे पती आजारी आहेत, ते खाटेवरती पडलेले आहेत, चालता येत नाही. मी गेल्यानंतर माझ्या पतीची सेवा कोण करेल, कारण माझा ज्या वेळेला विवाह झाला त्या टायमाला मी शपथ घेतलेली आहे, 7 फेऱ्या घातल्या तर अग्नीला शपथ घेतली की शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करेल मी, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्यामुळे मला हे वचन मोडता येत नाही. माझ्या पतीची मला सेवा करायची, मला थोडंसं फक्त आयुष्य वाढून द्या, फक्त माझे पती आहेत जिवंत तोपर्यंत मला आयुष्य द्या. पतीचा माझा मृत्यू झाला ना, मला लगेच घेऊन जा, अशी वसुमती म्हणू लागली. यमराजा सांगत होता की मृत्यूला थांबू शकत नाही वसुमती. परंतु बघा वसुमती या ठिकाणी ऐकत नव्हती अजिबात, हट्ट होता. संपूर्ण या पृथ्वीचं बघा चक्रच थांबलं मृत्यूचं. यमराजालाही बांधून ठेवलं, कारण शक्ती होती महादेवांची, वचन तसं दिलं होतं महादेवांनी, शक्ती दिलेली होती. आणि संपूर्ण या पृथ्वीचं चक्रच थांबलं मृत्यूचं. ताकद आहे एका पतिव्रतेची. आता ब्रह्मदेवाला कळालं, महादेवांना तर माहित होतं, प्रत्यक्षात या सृष्टीचा रचिता ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले बघा, विनवणी करू लागले, एका पतिव्रतेला विनवणी करू लागले, हे वसुमती तू चूक करते, या दोन्ही यमदूतांना आणि यमराजाला तू सोडून दे.
मृत्यूचं चक्र सगळं थांबलंय. विचार कर जरा. विधीचं विधान तू बदली करू शकत नाही. तू सोडून दे. महादेवांनी दिलेलं तुला वरदान आहे, त्याचा दुरुपयोग तू करू नकोस. आता वसुमतीची एकच विनंती होती की देवा मला एवढंच फक्त आयुष्य द्या की माझ्या पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला आयुष्य द्या. दोघाला संगच मृत्यू दिला तरी काय हरकत नाही, परंतु माझ्या पतीच्या मृत्यूच्या आधी मला मृत्यू नको. माझा संकल्प आहे की माझ्या पतीचा श्वासाश्वास आहे तोपर्यंत मला सेवा करायची आहे. बघा या पतिव्रतेची ताकद. वसुमतीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. प्रत्यक्षात ब्रह्मदेव समोर यमराजाला बांधून टाकलं आपल्या बंधनानं. एवढी ताकद एका पतिव्रतेची. आता ब्रह्मदेव सांगत होते समजून की मी रचिता आहे या सृष्टीचा, मी सगळं लिहून ठेवलं, मी बदल करू कसा काय. आता हट्टच धरलेला वसुमतीनं. ऐकतच नव्हती वसुमती. पतीच्या मृत्यूनंतर मला मृत्यू ऐकायच तयार नाही. लक्षात घ्या, ब्रह्मदेवाला विधीचं विधान बदली करावं लागलं. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी सांगितलं वसुमती तुझी इच्छा मी पूर्ण करतोय. तू आता तरुण बनशील. माझ्या वरदानानं तुझा पती तरुण बनल, त्याचाही रोग सगळा निघून जाईल. पूर्ण तारुण्य तुला देतोय मी, तुझ्या पतीला आणि दोघांना. परंतु मला वचन एक दे, या तिघांना तू सोडून दे. सगळ्यांना या यमदूतांना यमराजाला सोडून दे आणि तुझ्या पतीच्या मृत्यूनंतर तुला मात्र लगेच यावं लागेल, त्यावेळेला तू असं करू नको. वसुमतीने त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या पुढे हात जोडले. देवा दिल्या शब्दाला मी जागणारे आहे. तुम्ही मला आयुष्य वाढवून दिलं आणि माझी इच्छा पूर्ण केली, त्यामुळे आता महादेवाच्या वरदानाचा उपयोग मी चांगलाच करील, दुरुपयोग करणार नाही. आणि या यमदूतांना आणि यमराजाला त्या ठिकाणी बघा जाण्याची मुभा दिली आणि हे दोघेही नंतर सुटले. बघा यमदूत आणि तिसरे यमराजा सगळे निघून गेले आणि हे पृथ्वीचं चक्र मृत्यूचं परत चालू झालं. बघा आणि ब्रह्मदेवाच्या वरदानानं त्या ठिकाणी वसुमती, तिचं वय झालेलं होतं, एकदम म्हातारी होती. बघा ब्रह्मदेवाच्या वरदानानं तारुण्य मिळालं. बघा 20-25 वर्षाची तरुणी परत तयार झाली. तशीच खाटीवरती पडलेला पती वाचस्पती, त्यांनाही तारुण्य मिळालं आणि तेही ताडकन उठून बसले. बघा सगळा रोग गेला आणि दोघंही पती पत्नी अगदी आनंदात उत्तम प्रकारे जीवनच जगू लागले पुढं. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून आपल्याला एकच घ्यायचंय, आमच्या भगिनींनी आमच्या मातेनं की आपल्या पतीची सेवा करावी तरी कशी. एका पतिव्रतेची ताकद आहे की ही पतिव्रता मृत्यूलाही रोखू शकते. त्रिकाल सत्य आहे. आणि ही सुंदर अशी कथा प्रत्यक्षात भगवान श्री हरी विष्णुदेवानं गरुडाला सांगितली. बघा आणि गरुडाला सांगितलं, गरुडा पहा एका पतिव्रतेची ताकद, पतिव्रता नशीबही बदली करू शकते. अशी अनेक उदाहरणं या पृथ्वीवरती घडलेली आहेत. भगवंतानं सांगितली बघा गरुडाला. आणि गरुडाला सांगितलं ही सांगितलेली कथा संपूर्ण या जनमानसामध्ये तू पसरव, प्रचार करती जा. गरुडानं हा सांगितलं, देवा मी या कथेचा प्रसार करेल, म्हणजे या पृथ्वी तलावरती ज्या स्त्रिया आहेत, ज्या म्हणजे पत्नी आहेत, त्या आपल्या पतीची सेवा नक्की चांगल्या करतील, आदर करतील त्यांचा. कारण पतीच्या पायाशी भगवंत सुद्धा असतात. लक्षात, जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते ना, तिला देवाची सेवा केल्याचा अनुभव त्या ठिकाणी मिळतो. तर मित्रांनो, सुंदर अशी कथा आमची जर आवडली असेल ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. आणि प्रत्येक आमच्या मातेनं आमच्या भगिनींनी आपल्या पतीची सेवा नक्की करावं, कारण ह्या घटना सगळ्या खऱ्या घडलेल्या आहेत. बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.